देश अडचणीत येईल, त्यांच्यापासून देशाला धोका आहे. विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिसांनी राज्यभर सतर्कतेचा इशारा दिला. आंदोलनाचा परिणाम राज्यात होण्याची शक्यता लक्षात घेऊन मुख्यमंत्री, मंत्री, लोकप्रतिनिधी आणि महत्त्वाच्या शासकीय इमारतींच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थान वर्षामध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या शासकीय निवासस्थानाची सुरक्षा वाढवण्यात आली असून मंत्री, खासदार आणि आमदारांच्या निवासस्थानी देखील अतिरिक्त पोलीस तैनात करण्यात आलेत. मंत्रालय परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून संवेदनशील ठिकाणी SRPFच्या तुकड्या तैनात ठेवण्यात आलेल्या आहेत. सुरक्षेत वाढ करण्यात आल्यानं विरोधकांनी टीका केली. मुख्यमंत्र्यांचा सुरक्षा वाढीचा निर्णय व्हिजनरी असल्याची टीका संजय राऊतांनी केली, तर त्याला मंत्री संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलं. तर बाहेर वादळ घोंगावत आहे, वादळाशी खेळू नका. आणि विशेषतः जे गद्दार आहेत, मग मंत्री असतील, आमदार असतील, खासदार असतील, त्यांनी तर कोणताच धोका पत्करू नये, कोणत्याही प्रकारचा. लोकांच्या नजरेत सुद्धा पडू नये. त्यांनी फार गंभीर परिस्थिती आहे, वातावरण चिघळलेलं आहे. तर मी एका मानवतेच्या भावनेने सांगतो आहे की काही अघटित घडू नये, म्हणून देवेंद्रजींनी जो निर्णय घेतलेला आहे सिक्युरिटी वाढवण्याची, तो चांगला आहे. अजून जर काय आर्मी वगैरे आणता आली त्यांच्या सिक्युरिटीसाठी, तर केंद्र सरकारकडे लष्कराची पण मागणी केली पाहिजे. संजय राऊतला कधीही सगळं पिवळंच दिसतं, त्याला कावीळ झालेली आहे. त्याला आम्ही कोणीही सुरक्षा मागितलेली नाही. विद्यार्थ्यांशी संवाद करू शकतो, आम्ही कधीही त्यांच्या समोर जाऊ शकतो. ते काही पर्याय नाहीत, ते काही अतिरेकी नाहीत, ते काही दुसऱ्या देशातले नाहीत. म्हणून त्यांची भीती आम्हाला वाटते. असं जर कुणाला समजत असेल काही लोक, तर त्यांनी त्यांची सुरक्षता पाहावी. आम्ही आमच्या आणि विद्यार्थ्याचं असलेलं नातं हे तेवढं जिव्हाळ्याचं आहे आणि म्हणून आम्हाला सुरक्षितेची तशी गरज नाही. दिल्लीत आंदोलनात समाजकंटक शिरल्याचा आरोप पहिल्यापासून करण्यात येत होता. आता दिल्ली पोलिसांनी या संदर्भात मोठा दावा केला. जंतर मंतरवर